आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं होतं। त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे। त्यापैकी आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये आज जमा झालेले आहेत। आता भूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून सर्वांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे। बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मोठा निर्णय जाहीर झाला। आता पूर्ण रक्कम डीबीटी अंतर्गत टाकण्यासाठी घोषणा झाली आणि घोषणा होताच सर्व बहिणी खुश झाल्या। बघा, पहिला टप्पा 13 जिल्ह्यात पूर्ण वाटपाला आता सुरुवात होणार आहे। जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर पूर्ण रक्कम ही येणारी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे। कारण की सरकारने एक नाही तर एका पाठोपाठ 2 अशा मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आणि त्यामुळे सर्वांना दिलासा मिळालाय। बघा, आता येणारी रक्कम डीबीटी मधून आम्ही वाटप सुरू करत आहोत असं सरकारने पूर्ण सांगितलं। जानेवारीची 1,500 रुपये आणि आम्ही आता राहिलेले डिसेंबरचे ज्यांना आले नसतील त्यांना डिसेंबरचे पण पैसे द्यायला सुरुवात केलेली आहे। आजपर्यंत ते पूर्ण वाटप होतील आणि लगेच आम्हाला फेब्रुवारीचा हप्ता द्यायचा आहे असं सरकारने सांगितलंय। कारण निवडणुकीच्या आधी जानेवारी फेब्रुवारी पूर्ण पैसे खात्यात जमा होऊन जाणार आहेत, जेणेकरून तुम्हाला एक मोठा दिलासा आता राज्य सरकारकडून मिळणार आहे। सर्व अपडेट बघणार आहोत, त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। चॅनल वरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा, या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर मोठी घोषणा झाली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत घोषणा करण्यात आलेली आहे। बघा, आता एक नाही तर 2 हप्त्याचे पूर्ण पैसे वाटप सध्या सुरू होत आहेत। म्हणजेच की राहिलेला डिसेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता आता पूर्ण तुमच्या बँक खात्यात येणार आहे। ज्यांना मिळाला असेल त्यांची काय अडचण नाही, पण ज्यांना मिळाला नव्हता त्यांना आता डिसेंबरचे राहिलेले 1,500 आज येतील, पण त्यानंतर हे 1,500 रुपये जमा होतील, पण लगेच 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत। म्हणजेच की जानेवारी फेब्रुवारीचे 1,500 असे टोटल 3,000 रुपये। कारण की आता पुढच्या निवडणुका लगेच राज्यात बघायला मिळणार आहेत। मग आचारसंहितेपूर्वीच लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा पण हप्ता द्यावा लागेल हे सरकारला लक्षात आलेलं आहे। कारण की जर लाडक्या बहिणीला आपण 2 हप्त्याचे 3,000 रुपये नाही दिले तर मग निवडणुकामध्ये लाडक्या बहिणी आपल्याला जे आहे ते मतदान करणार नाहीत हे सरकारला माहिती आहे। त्यामुळे जनतेला नाराज करून जमणार नाहीत। डायरेक्ट आता सर्वांच्या खात्यावरती पैसे देणं हे खूप गरजेचं आहे, सरकारच्या लक्षात आलंय आणि लगेच सरकारकडून आता जानेवारीचे पण 3,000 रुपये वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। बघा, हे पैसे पण मंजूर होत असून तुमच्या बँक खात्यात आता कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। जानेवारीचे 1,500 रुपये हे पूर्ण खात्यात येणार असून लगेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता जसा सरकार पूर्ण वाटप करेल तसा पूर्ण वाटप झाल्यानंतर काही तासात लगेच फेब्रुवारीच्या हप्त्याची घोषणा मुंबई या ठिकाणाहून केली जाणार आहे आणि ती घोषणा झाल्यानंतर फेब्रुवारीचे 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात लगेच महानगरपालिकेच्या निवडणुका आधी टाकण्यात येतील। कारण की आता थोड्या राहिलेल्या निवडणुका, त्यामुळे सरकारला हे पैसे द्यायचे आहेत। म्हणजेच की कोणत्याच बहिणी नाराज राहणार नाहीत आणि बहिणी आपल्याला पुन्हा सपोर्ट करतील असं सरकारला वाटत आहे। त्यामुळेच मतदानाआधी सरकार आता जानेवारी फेब्रुवारीची 3,000 रुपये तुम्हाला एकत्र देण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे आणि त्यातील आता 1,500 रुपये जानेवारीचे देण्याची पूर्ण तयारी झाली असून कोणत्याही क्षणी पैसे जमा झाल्याचा आता तुम्हाला मेसेज येईल। तर चला, नेमके पैसे आता कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहे ती यादी बघूया। ज्यांना डिसेंबरचा हप्ता भेटला नाही त्यांना डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता असे टोटल 3,000 रुपये रक्कम आता वाटप सुरू होत आहे। आणि ज्यांना डिसेंबरचा भेटला असेल त्यांना फक्त जानेवारीचे 1,500 मिळतील आणि त्यानंतर लगेच फेब्रुवारीचे 1,500 रुपये मिळतील। त्यामुळे काळजी करायची नाही, सरकारने आता एका पाठोपाठ मोठा निर्णय घेतला। आता तुम्ही म्हणत असाल सरकार लगेच जानेवारी झाल्यानंतर फेब्रुवारीचे पण पैसे लगेच का देत आहे, तर त्याचं कारण म्हणजे बहिणीला काय झालं, नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरचा हप्ता द्यायला उशीर झाला। तो म्हणजे निवडणुकामुळे सरकारला वाटलं की निवडणुका झाल्यावरती हप्ते देता येतील आणि पुन्हा डायरेक्ट 3,000 रुपये देऊ, पण निवडणुका झाल्यावर सरकारला डायरेक्ट हप्ता लवकर देताच आला नाही काही कारणामुळे। मग मोठी अडचण झाली आणि उशीर झाला आणि महिला नाराज झाल्या। मग सरकारला कळालं की बहिणींना एवढं नाराज करून चालणार नाही। मग सरकारने यावेळेस काय ठरवलंय, आता निवडणुकीच्या आधीच जानेवारीचा आता हप्ता द्यायला सुरुवात होतच आहे, पण फेब्रुवारीचा पण लगेच हप्ता ते तुम्हाला देऊन टाकणार असून डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत आणि हे 3,000 रुपये
तुम्हाला सरकार पूर्णची पूर्ण डीबीटीतून देणार आहे. म्हणजे तिकडून पाठवल्यानंतर इकडे फक्त 30 मिनिटं लागतात पैसे जमा होण्यासाठी. 30 मिनिटात तुमच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होऊन जातील असं पण सरकारने सांगितलंय. त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणीला नाराज व्हायचं नाही किंवा आता कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे. तर चला नेमके पैसे आता कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात. बघा आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर मोठी अडचण देखील होऊ शकते. आता यादीत आपला जिल्हा आहे का, तालुका आहे का ते बघा. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर राहिलेले डिसेंबरचे 1,500 रुपये तुम्हाला आज भेटतील आणि लगेच जानेवारीचे 1,500 रुपये पण हे तुम्हाला भेटणार आहेत. एवढे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्यानंतर फेब्रुवारीचे 1,500 रुपये सरकार देणार आहे. म्हणजेच की सरकारला पुढचा 19वा आणि 20वा हप्ता म्हणजे जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता पूर्ण वाटप करायचा आहे. त्यामुळे सरकारने जेवढी रक्कम लागली होती तेवढी रक्कम स्वतःजवळ आता जे आहे ती रेडी करून ठेवलेली आहे. म्हणजे आता फक्त एका क्लिक मध्ये पैसे वाटपाचंच काम राहिलेलं आहे. जेवढे पैसे बहिणीला वाटप करायचे ते आता सरकारपर्यंत पोहोचलेले आहेत. आता फक्त सरकारकडून एका बटनामध्ये तुमच्या बँक खात्यात येणं बाकी आहे. म्हणजे जानेवारीसाठी जेवढे कोट्यवधी रुपये लागणार होते आणि फेब्रुवारीसाठी पण जेवढी कोटी रुपयांची रक्कम लागणार होती 400-500 कोटींपेक्षा अधिकचा निधी जो लागणार होता तो सरकारपर्यंत आता पोहोचला असून आता फक्त एका बटनामध्ये तुमच्या खात्यात टाकण्याचं काम राहिलेलं आहे. आता जानेवारीचा तर वाटप सुरू होत आहे आणि लगेच फेब्रुवारीचा पण वाटप करणार आहेत. पण आता जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 हप्त्याचे 3,000 रुपये सर्वात आधी या 13 जिल्ह्यात सरकार एकत्रपणे सर्वात आधी वाटप करणार आहे. जर या 13 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर राहिलेला डिसेंबरचा हप्ता मिळेल आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचे हे 3,000 रुपये पण तुमच्या बँक खात्यात लवकर जमा होऊन जातील. तर चला नेमके असे कोणते 13 जिल्हे आहेत की या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सरकार पैसे वाटप करत आहे त्यांची तुम्हाला यादी दाखवतो. बघा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की 1,500 असे टोटल 3,000 मंजूर केलेत. कोणतीही बहीण नाराज राहू नये याकरिता आम्ही निर्णय घेतलाय. आम्हाला कळालं की प्रत्येक बहिणी नाराज झाल्या होत्या का तर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण लवकर मिळाले नव्हते, पैसे त्यांच्या बँक खात्यात लवकर जमा झाले नव्हते. पण आता पूर्ण टोटल रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी जमा करण्यात येणार आहे आणि यामुळे सर्व प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा फायदा मिळणार आहे. बघा आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी रक्कम सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू होत आहे अशा जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आपण आता बघण्याचं काम करूयात. बघा आता यादीतील पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. पुणे जिल्ह्याचं नाव पण यादीत आलेलं असून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैशाचं वाटप केलं जाणार आहे. बघा आता तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा करण्यात आलेली असून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत. बघा 1,500 रुपये आता तुमच्या बँक खात्यात डिसेंबरचे हे पूर्ण जमा होऊन तर जातीलच, पण आता 1,500 असे टोटल 3,000 रुपये ही वेगळीच एक रक्कम आहे. ही पण तुमच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्णची पूर्ण आता वाटप केली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट 3,000 रुपयांचं वितरण तुमच्या बँक खात्यावरती दिलं जाणार आहे. यामुळे एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. बघा आता हे 3,000 रुपये वेगळेच मिळणार आहेत आणि 1,500 वेगळेच. 1,500 रुपये डिसेंबरच्या हप्त्याचे ज्यांना मिळाले नसतील त्यांना आज मिळून जातील आणि जानेवारीचे 1,500 रुपये मंजूर केले आहेत. आता हे पण 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्याचं पण नाव यादीत असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील पण सर्व बहिणीच्या बँक खात्यात टोटल पैसे जमा होतील. पण बघा शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसेल तर मग तुम्हाला लवकर हप्ता भेटणार नाही. पण जर यादीत नाव असेल तर डिसेंबरचा हप्ता वाटप झाल्यानंतर आता हे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पण लगेच पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि हे टोटल 1,500 रुपये देखील 19वा आणि 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे, सरकारकडून पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही ना कसली चिंता करायची असं देखील सरकारने सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आतापर्यंतची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी घोषणा ही राज्य सरकारने केलेली आहे. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू बघायला मिळणार आहे असं देखील एकनाथ शिंदेंनी सांगितलं. बघा मुख्यमंत्र्यांचा आत्ताच निर्णय, लागणारी रक्कम मंजूर झाली. बघा जेवढी रक्कम लागणार होती ती आम्ही आता मंजूर केलेली आहे आणि पूर्ण सर्वच बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यासाठी मोठी घोषणा आम्ही केलेली आहे.
बघा आता 1,500 रुपये हे तुमच्या बँक खात्यात जानेवारीच्या 19व्या हप्त्याचे आम्ही देणार तर आहोत, पण बहिणींनो तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण करा असं देखील सरकार म्हणतोय। बघा मुख्यमंत्री म्हटले की लाडक्या बहिणींनी ही 2 कामे केली तरच त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याचे 3,000 रुपये येतील। जर ही 2 कामे केली नाही तर त्यांना 2026 वर्षातील जानेवारी फेब्रुवारी पुढचे पण जे हप्ते असतील ते मिळणार नाहीत। म्हणजेच की आताच 2026 वर्षातील हप्त्यांमध्ये सरकारने बदल केलेला आहे। आता 2 कामे केली तरच तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे पैसे भेटणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे भेटणार आहेत, अन्यथा हप्ता तुमच्या बँक खात्यात येणार नाही। पुढच्या 5 दिवसाच्या आत ही 2 कामे करून घ्या असं मुख्यमंत्री म्हटले। जर ही 2 कामे केली तर जानेवारी पासूनचे सर्व हप्ते पुढील तुम्हाला यायला सुरू राहतील, योजनेत तुमचं नाव राहील। पण ही 2 कामे जर केली नाही तर योजनेतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं आणि लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुमचे बंद केले जाऊ शकतात, त्यामुळे तुमची मोठी अडचण होईल। ही देखील गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मग पैसे जे आहेत ते मिळणार नाही। त्यामुळे सर्वांनी या योजनेचा जर फायदा घ्यायचा असेल तर ही गोष्ट देखील आता लक्षात ठेवायची आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। बघा आता सर्वात आधी कोणते जिल्हे आहेत ते आपण बघूया, त्यानंतर कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता मिळेल ती माहिती पण तुम्हाला दाखवणार आहे, पण त्यासाठी व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे। तर बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा पुणे झालं, त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा आहे। बघा आता चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लागणारी जेवढी होती तेवढी रक्कम सरकारकडून अखेर मंजूर झाली, म्हणजे आता पैशाची कोणतीच अडचण राहिलेली नाही। पण आता डिसेंबरचा राहिलेला हप्ता आज पूर्णपणे सरकार देऊन टाकणार आहे आणि लगेच जानेवारी फेब्रुवारीच्या हप्त्याचे पैसे देऊन टाकणार आहे। सरकारला कळालं आहे की पुढची निवडणूक आलेली आहे, जर पुढची निवडणूक जिंकायची असेल तर बहिणीला थोडं पण नाराज करून चालणार नाही आणि त्यांना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता 100% द्यावाच लागेल हे सरकारच्या लक्षात आलं असल्यामुळे हा निर्णय झालेला आहे आणि 100% तुमच्या बँक खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचे हे 3,000 रुपये आता लवकरच वाटप केले जाणार आहेत आणि लवकरच तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे येणार असून एक मोठा दिलासा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे। तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा आता हे पैसे वाटप राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाले असल्यामुळे राज्य सरकारकडून एक आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा राज्यातील लाडक्या बहिणीला मिळत आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत आता त्यांची यादी आपण बघूयात। सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली असून पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणारच आहेत। बघा आता फेब्रुवारीचे पण पैसे मंजूर झाले, ते पण निवडणुकीच्या आधी पैसे द्यायचे असल्यामुळे सरकार फेब्रुवारीचा हप्ता देत आहे, अन्यथा तुम्हाला माहितच असेल की सरकार एका महिन्यात काय 2 हप्त्याचे पैसे देत नसतं। पण यावेळेस निवडणुका आहेत आणि निवडणुकाला लाडक्या बहिणीला नाराज करून चालणार नाही हे सरकारच्या लक्षात आलं असल्यामुळे सरकार जानेवारी आणि फेब्रुवारीचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात देण्यासाठी आता रक्कम मंजूर करत आहे। यामुळे प्रत्येक बहिणीला चांगला दिलासा मिळणार आहे। पण बघा हे पैसे आता कोणत्या क्षणी वाटप होणार आहेत, म्हणजे आता काही तासात देखील मोठी घोषणा होऊन तुमच्या बँक खात्यात टोटल निधीचे पैसे हे जमा होऊन जातील। तर बघा पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तर तुम्हाला दाखवतो। पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी चंद्रपूर झाला, त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा। बघा आता नागपूर जिल्ह्यासह नाव या ठिकाणी यादीत आलेलं आहे। नागपूर जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून नागपूर जिल्ह्यातील देखील सर्व बहिणीच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 19व्या हप्त्याचे जानेवारीचे 1,500 रुपये, 20व्या हप्त्याचे फेब्रुवारीचे 1,500 रुपये असे 1,500चे तुम्हाला 2 हप्ते मिळणार असून तुम्हाला डायरेक्ट मोबाईलवरती मेसेज आल्यावर समजणार आहे। बघा आता कोणत्या क्षणी मोबाईलवरती मेसेज येणार असल्याचं सरकारने सांगितलं असून लाडक्या बहिणींनो जसे तुमच्या खात्यात पैसे येतील तसे डायरेक्ट तुम्हाला मेसेज देखील आता मिळणार आहेत। बघा मेसेज आले की लगेच समजून जायचं आहे की आपल्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा झाले। बघा मुख्यमंत्री म्हटले की आता 2 मेसेज मोबाईलवरती कोणत्या क्षणी येतील, 2 मेसेज आले की लगेच तुम्ही समजून जायचे आपल्या बँक खात्यात 3,000 जमा झालेत, कारण की पहिला मेसेज येणार आहे तो 1,500 रुपयांचा। 1,500 रुपयांचा पहिला मेसेज आला की लगेच तुम्हाला दिलासा मिळेलच, कारण की पहिल्या मेसेज मध्ये जानेवारीचे पैसे टाकण्यात येणार आहेत। त्यानंतर दुसरा मेसेज बघा आता दुसरा एक मेसेज येईल तो पण 1,500 रुपयांचा 20व्या हप्त्याचा येईल, 19वा आणि 20वा हप्ता असे टोटल 2 हप्त्याचे 3,000 रुपये सरकार देणार आहे आणि याचे वेगवेगळे मेसेज येतील आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणून असे मेसेज आले आणि क्रेडिट युअर अकाउंट पैसे जमा म्हणून असा मेसेज आला की तुम्ही बँकेत जाऊन 19वा आणि 20वा हप्ता या दोन्ही हप्त्याचे पैसे काढून आणू शकता। दोन्ही हप्त्याचे हे 3,000 रुपये तुम्ही बँकेत जाऊन लगेच काढून आणले तरी काहीच हरकत नाही असं देखील सरकारने सांगितलंय। पूर्ण रक्कम बहिणीच्या बँक खात्यात
टाकण्याचा निर्णय अखेर पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. बघा आता सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मान्यता मिळेल की नाही असं वाटत होतं, पण आता 100% पैसे भेटणार आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे पण करावी लागणार आहेत. जर ती 2 कामे केली नाही तर ही पैसे भेटणारच नाहीत. ही सर्वांसाठी कामे करावी लागतील असं मुख्यमंत्री म्हटलेत. मग कोणती 2 कामे करायची ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी राहिलेला आता 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही 1.5 मिनिटाचा जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर सर्व माहिती कळेल आणि अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची लिस्ट एकदा तुम्हाला 1 मिनिटामध्ये आता वाचून दाखवणार आहे. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत माहिती बघा. बघू शकता मोठी घोषणा झालेली आहे. आता सर्वात आधी आपण काय करूयात, पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटप सुरू होत आहेत त्यांची यादी बघूयात. त्यानंतर कोणती 2 कामे करायची ती तुम्हाला माहिती सांगतोच. तर बघा आता या ठिकाणी सरकारने सांगितलंय आता या 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वितरण पहिला टप्पा मंजूर होत आहे. सर्वांना आता या ठिकाणी पैसे मिळणार असून 2 मेसेज येणार आहेत. पैसे एक मेसेज आल्यानंतर पूर्ण जमा होतील असं नाही, तर दुसरा मेसेज आल्यावर 2 हप्त्याचे 3,000 रुपये जमा होतील असं सरकारने सांगितलंय. बँक खात्यात कोणत्याही क्षणी पैसे येणार असून सरकार आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये देण्याचा निर्णय पूर्णपणे मंजूर झालेला आहे. म्हणजे इथून पुढे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील पूर्ण वाटपाला मंजुरी मिळाली आहे. यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरती आता हसू बघायला मिळणार असून आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्वची सर्व लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही असं म्हणणं राज्य सरकारचं बघायला मिळत आहे. त्यामुळे आता काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या. सर्व रक्कम आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत वाटपासाठी मंजुरी पण मिळालेली आहे. तर चला आता पैसे गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण इथून पुढे सर्वांना मिळतील. त्याचा फक्त छोटासा अर्ज करायचा आहे. तो अर्ज कुठे करायचा, कसा करायचा ते पण आता आपण बघणार आहोत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. पण त्यापूर्वी पैसे वाटप होणारे जिल्हे तुम्हाला दाखवतो. बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. या जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू होत असून धुळे जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. बघा आता तुमच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत पूर्ण पैशांचं वाटप, पूर्ण पैशांचं वितरण आता या ठिकाणी जाहीर झालेलं असून तुमच्या बँक खात्यात टोटल रक्कम येणार आहे. बघा यामुळे काळजी करायची नाही आणि तुम्हाला चिंता करायची नाही. पूर्ण पैसे वाटप सरकारकडून मंजूर झालेलं असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे. बघा आता यामध्ये चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर वर्धा जिल्हा देखील बघायला मिळत आहे आणि पुढचा जिल्हा धुळे जिल्हा. बघा आता उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्याचं पण नाव यादीत आहे. 19वा आणि 20वा हप्ता या ठिकाणी पूर्ण वाटप होणार असून पूर्ण रक्कम या ठिकाणी जमा होऊन जाईल असं सरकारने सांगितलं आहे आणि पूर्ण पैसे हे बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत आता वाटप सुरू होत असल्याने प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणती 2 कामे करावी लागतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये कशी मिळवायचे राहिलेल्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला ती माहिती दाखवतो. तर बघा आता या ठिकाणी पैसे वाटपाची यादीतील पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा जिल्हा पण आहे. आता या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे. बघा आता सातारा जिल्ह्यामध्ये 1,500 19वा हप्ता, 1,500 20वा हप्ता, टोटल जानेवारी फेब्रुवारी 3,000 तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याने एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळणार आहे. आता पूर्ण पैसे वाटप हे तुमच्या बँक खात्यात सरकारने मंजूर केलेलं असून तुमच्या बँक खात्यात टोटल रक्कम आता जमा होऊन जाणार आहे. यामुळे एक मोठा दिलासा प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळू शकतो असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आपण एक सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे असं देखील सरकारने सांगितलं असून प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे आणि प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू बघायला मिळत आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा ही असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत. पैसे वाटप पूर्ण सरकारने जाहीर केलंय. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं आता सोडून द्या. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि याचमुळे सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळत आहे असं देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही असं देखील राज्य सरकारने सांगितलंय. तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारचा निर्णय सरकारने घेतलाय. मग चला आता कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे येणारे 2 हप्ते आपल्या बँक खात्यात जमा होतील. आता ती माहिती आपण पाहूयात.
बघा आता या ठिकाणी पहिलं काम केवायसीचं तात्काळ करून घ्या. सरकारने सांगितलं केवायसीचं करायचं आहे. हे जर काम केलं तर पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप होऊन जातील. त्यानंतर लाडकी बहीण योजनेबाबत दुसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड आपलं मोबाईल नंबरशी लिंक असणं गरजेचं आहे. बँक खात्याशी आधार कार्ड संलग्न असणं गरजेचं आहे. ही दोन कामे अर्जंट तात्काळ करून ठेवा, म्हणजे येणारी रक्कम डीबीटी अंतर्गत पूर्ण तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल, असं देखील सरकारचं म्हणणं आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा सरकारने केली असल्या कारणाने सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं आता सोडून द्या. पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे, असं देखील आपण म्हणू शकतो. आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा असून सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. ही एक मोठी खुश खबर आता सर्व लाडक्या बहिणीसाठी समोर पण आलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. आता गॅस सिलेंडरची पण 830 रुपये कशी मिळवायची त्याबाबतची माहिती पुढच्या व्हिडिओ देऊ. जरी तुम्हाला मिळवायची असेल तरी सीएससी सेंटरला भेट द्या, त्या ठिकाणी अर्ज वगैरे करा. ते तुम्हाला सांगतील काय लागते, काय कागदपत्र लागतात. त्याबाबत तुम्हाला तेवढी तरतूद करायची आहे, तेवढी कागदपत्रे करून फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर जर तुमचा फॉर्म सबमिट झाला, तुम्ही सक्सेसफुली पात्र ठरला म्हणून मेसेज आला, तर तुम्हाला वर्षातून 3 वेळेस तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपयांचे 3 हप्ते दरवर्षी पुन्हा मिळत राहणार आहेत, असं सरकारचं म्हणणं आहे. केंद्र सरकारकडून काय पैसे आणि राज्य सरकारकडून काय पैसे, असे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील. तर अशा प्रकारची अपडेट होते. भेटूयात येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.